आता पाहूयात एक मोठी ब्रेकिंग न्यूज बातमी आहे गणेशोत्सवातल्या पीओपींच्या मूर्तीच्या संदर्भातली। यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपींच्या मूर्तींवरती बंदी नाहीये, मात्र सरकारला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2020च्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत। सरकारसह सर्व पालिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे या संदर्भातली सुनावणी झाली होती, त्यामुळे गणेश मूर्तिकारांना यंदा दिलासा मिळालाय असं म्हटलं जाऊ शकतं। अधिक माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिकची माहिती आणि ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरती या मूर्तींचा निर्णय नेमका कसा आलाय? तुषार, कसं आहे की दरवर्षी खरं तर अशा प्रकारची याचिका येत असते की यावर्षी सुद्धा ही याचिका आली होती। पर्यावरणवाद्यांनी ही याचिका ही सादर केली होती। शाडू माती पर्यावरण संरक्षण याकरता शाडू मातीच्या मूर्तींचाच उपयोग करावा, वापर करावा याबद्दल पण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जी मार्गदर्शक सूचना आणि तत्व 2020 ची तयार केलेली आहेत, त्या आधारावर राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला होता। यामुळेच अत्यंत महत्त्वाचा हा जो निर्णय आहे, हा निर्णय आपल्याला नक्कीच म्हटलेला मुख्य न्यायमूर्तींचा। पीओपी गणेश मूर्तींना तुर्तास बंदी जरी नसली, सर्वसामान्यांना किंवा मोठ्या गणेश मंडळांना हायकोर्टानं दिलासा जरी दिला असला, तरीही पीओपी बाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं तयार केलेल्या नियमावलीचं काटेकोर पालन करण्याचे आदेश सुद्धा हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेले आहेत। आणि विशेषतः म्हणजे गणेश मंडळांना ज्यावेळेस परवानगी दिली जाईल त्यावेळेस सुद्धा पीओपी बंदीची अट घालणं सुद्धा आवश्यक असल्याचे अगदी खरे, स्पष्ट कारण निर्देश की त्याच्यात मुळातच जर पीओपींवरती बंदी घालायची असेल तर हा निर्णय फार आधी घ्यावा लागणार आहे। गणेशोत्सवाच्या तोंडावरती मूर्ती तयार झाल्यानंतर त्या मंडपात येण्याच्या तयारीत असताना या निर्णयाला तशा पद्धतीने किती अर्थ राहतो हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे।